टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज करमाळा शहरामध्ये जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातोय। सध्या आपण पाहतोय नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी वृक्षारोपण असेल तसेच विविध कार्यक्रम आहेत ते घेण्यात आले आहेत। आपल्याबरोबर मुख्याधिकारी तपसे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल पर्यावरण दिनानिमित्त कशा पद्धतीने कार्यक्रम करण्यात आले? आज करमाळा नगर परिषद मार्फत 5 जून 2025 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। शासनातर्फे प्रत्येक नगरपालिकेला 25,000 वृक्षारोपणाचं एक उद्दिष्ट दिलेलं आहे, ते आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। तसेच प्लास्टिक बाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, प्लास्टिक वापरू नये म्हणून आम्ही सर्वांनी कापडी पिशव्या वापरायचा एक आज प्रतिज्ञा घेतलेली, एक शपथ घेतलेली आहे। काय साधारण किती वृक्षांची लागवड आज करण्यात येते? आज किमान 1000 वृक्षांची आम्ही लागवड करणार आहोत। यामध्ये नागरिकांना काय आवाहन करणार आहे की प्लास्टिक बंदी बाबत? हो, तेच ना की आज आम्ही जी शपथ घेतलेली आहे की प्लास्टिक वापरणार नाहीत आणि संपूर्ण शहरामध्ये सुद्धा याची आम्ही अंमलबजावणी करणार आहोत। सर्व नागरिकांना आम्ही कल्पना सूचना देणार आहोत की जास्तीत जास्त तुम्ही प्लास्टिकचा वापर कुणी करायचाच नाही। सगळ्यांनी असं आज नाही का जसं की कापडी पिशव्यांना सगळ्यांना वापरण्यात देण्यात आले। नक्कीच आपण पाहतोय की आज पर्यावरण दिन हा साजरी करत असताना या ठिकाणी करमाळा नगरपालिकेकडून जवळपास 1000 वृक्षांचे जे वृक्षारोपण आहे ते करण्यात येणार असून या ठिकाणी प्लास्टिक बंदी बाबत देखील सर्व नागरिकांना आव्हान नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।